सुपरफास्ट शंभर. अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि प्रति हेक्टरी 50,000ची मदत मिळालीच पाहिजे या मागणीकरता ठाकरेंचा पक्ष आंदोलन करणार आहे. 5 ते 11 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे. विभागीय आयुक्त तहसीलदार कार्यालय इथं हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य विधिमंडळाच्या नागपूर इथं 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. संसदीय कार्य विभागानं ते जाहीर केलं. त्यानुसार 2 आठवड्यांच्या कालावधीत 10 दिवस कामकाज सुरू राहील असं नमूद करण्यात आलंय. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि वसई इथल्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5,354 सदनिका आरोस कुळगाव बदलापूर इथल्या 77 भूखंड विक्रीकरता आयोजित लॉटरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. या वेळापत्रकानुसार अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जाची लॉटरी 11 ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. आज रात्री ते शिर्डीत मुक्कामी असतील. उद्या त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडेल. सकाळी साई दर्शनानंतर लोणी गावात विखेंच्या साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. माओवाद्यांचा युद्धबंदीचा मुद्दा माओवाद्यांचा सर्वोच्च नेता भूपतीनं मांडला. सशस्त्र लढा तात्पुरता थांबवण्याचं आणि युद्धबंदीच्या मुद्द्यामुळे गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या संघटनेतील मतभेद उघड झाले. तर भूपतीच्या भूमिकेच्या समर्थनार्थ गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी विभागीय समितीनं 3 पत्रकं जारी केली आहेत. नंदुरबारमध्ये जिल्हा नियोजन समितीद्वारे करण्यात येणारी कामं रखडल्यानं पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाराजी नोंदवली. कारवाईचे संकेत दिले. अधिकारी आणि ठेकेदारांवर संताप नोंदवला. अधिकाऱ्यांकडून 15 दिवसात कारण मागवण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा संयुक्त कृती समितीच्या वतीनं जिल्हा परिषद भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत आदिवासी समाजाच्या हिताकरता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचं बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या प्रयत्नानंतर आदिवासी समाजानं कडाडून निषेध नोंदवला. सिंधुदुर्गामध्ये 4 बेपत्तांपैकी एका पर्यटकाचा मृतदेह रात्री उशिरा आरवली सागर तीर्थ किनाऱ्यावर सापडला. अन्य 3घांची शोध मोहीम सुरू आहे. यवतमाळमध्ये अतिवृष्टी झाली. सोयाबीन कापूस यासारखी पिकं धोक्यात आली. कापसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. कापसाच्या बोंडाची वाढ खुंटली. काही बोंड सडायला सुरुवात झाली तर बोंड फुटलेला कापूस काळा पडत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला. मालेगावच्या वडेल इथं देवी विसर्जनाकरता गेलेले 2 तरुण मोसम नदीत बुडाले. बुडणाऱ्या एका तरुणाला वाचवण्यात यश आलं. दुसऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. जयेंद्र भदाणे असं तरुणाचं नाव. वाशिम जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या सततच्या अतिवृष्टीनं खरीप पिकाचं अतोनात नुकसान झालं. प्रशासनानं या खरीप हंगामातील 793 गावांची सरासरी पैसेवारी 47 अशी जाहीर केली. यामुळे जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू करण्याची मागणी होतीये. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांचा सांगलीत जीवन गौरव पुरस्कार आणि नागरी सत्कारानं सन्मान करण्यात आला. आभाळ माया फाउंडेशन आणि सांगली जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस निलेश घायवळ याचा पासपोर्ट रद्द करू शकतात. पासपोर्ट काढताना निलेश घायवळ यानं खोटी कागदपत्र दिल्याचा संशय पोलिसांना आहे. तसं उघडकीस आलं तर निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या दसरा महोत्सवाला अखंड भारताचं स्वरूप आलंय. 25 राज्यातील 5,000 विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती आणि सांस्कृतिक सादरीकरण यावेळी करण्यात आलं. धाराशिवमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापुरात वाढती गर्दी बघता वाहतुकीत बदल करण्यात आले. त्यासह VIP दर्शनही 1 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 500 आणि 1000 रुपयांचा सशुल्क पास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोलापुरातील पूरस्थितीनं गंभीर स्वरूप धारण केलंय. तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता निर्माण झाली. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं. यावेळी जयंत पाटलांनी मदतीचा हात पुढे करत तब्बल 1200 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटलं. नागपुरातील संविधान चौकात गेल्या 22 दिवसांपासून विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये राज्यभरातील महसूल सेवक सहभागी झालेले आहेत. चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश केला नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला. भुसावळमधील तापी नदी पुलावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. या पुलावर हजारोंच्या संख्येनं वाहनांची वर्दळ असते.
त्यामुळे तातडीने पूल दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. लोणावळ्यामध्ये विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी हिंदू समितीच्या वतीनं रावण दहन करण्यात आलं. यावेळी 40 फुटी रावणाचं दहन करण्यात आलं. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये उद्यापासून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. 11 ऑक्टोबरला तुकडोजी महाराजांना देश विदेशातले गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली अर्पण करतील. अमरावती चांदूर रेल्वे मार्गावर जंगलातून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. वडाळी वन विभागाच्या वतीनं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. गोंदियात सलग दुसऱ्या दिवशी दुर्गा मातेला निरोप देण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला करण्यात आला. गर्दी कमी करा असं सांगितल्याच्या रागातून कनिष्ठ निवासी डॉक्टर मोहित गादिया यांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्याकरता पोलीस आयुक्तांनी महत्त्वाचं पाऊल उचललं. सराईत गुन्हेगारांवर मोक्का आणि तडीपारीची कारवाई करण्यास सुरुवात केली. 21 गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली. अमरावतीच्या परतवाडामध्ये गोळीबारादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 13 संशयितांप्रकरणी नवा ट्विस्ट आलाय. परतवाडामध्ये ताब्यात घेतलेले 13ही संशयित निर्दोष आहेत. केवळ नावामुळे घोळ झाल्याची माहिती समोर येते. मनसर जवळच्या पेट्रोल पंपावर शस्त्रधारी चोरट्यांनी जबरी चोरी केली आहे. गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत हवेत गोळीबार करत रोख रक्कम चोरली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ओबीसींना सगळ्यात मोठा विश्वास आरएसएस आणि भाजपवर आहे, मात्र सगळ्यात मोठा घातही त्याच दोघांनी केला अशी टीका त्यांनी केली. ओबीसींना स्वतःची लढाई आता स्वतःच लढावी लागेल असं ओबीसींना वंचितशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम यांच्या उपस्थितीत बुरुड समाजाच्या 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी बुरुड समाजानं योगेश कदमांचाही सत्कार केला. आता आपण बुलेटिनमध्ये स्वागत. पुढच्या बातम्या. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर इथल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला रोज दुपारी हे काम होणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील बहुतांश विभागांचा पाणीपुरवठा सलग 3 दिवस प्रभावित होऊ शकतो. गेल्या 2 आठवड्यांपासून भाववाढ होतीये. चांदीच्या भावात 1000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी 1,46,500 रुपयांवर गेली आहे. सोन्याच्याही भावात 800 रुपयांची घसरण होऊन ते 1,17,600 रुपयांवर आलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या फळभाजी पिकाचं मोठं नुकसान झालंय. घाऊक बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. 1 किलोच्या पैशात फक्त पाव किलोच भाजी मिळते. परिणामी आधीच महागाई होरपळणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार अपडेट करण्याकरता शुल्कात 25 रुपयांची वाढ केली आहे. नवे शुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. 30 सप्टेंबर 28 पर्यंत ते राहील. राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं लाखोंचं नुकसान झालंय. नद्यांना पूर आलाय. रस्त्यांवर पाणी साचलंय. पूरपरिस्थितीमुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी मुंबईतून ये जा करणाऱ्या एसटी बसच्या शेकडो फेऱ्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत. पॉट टॅक्सी प्रकल्प कुर्ला रेल्वे स्टेशनशी थेट स्कायवॉकच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. स्कायवॉकच्या उभारणीकरता मध्य रेल्वेनं कुर्ला पश्चिमेतील 1370 चौरस मीटर जमीन देण्याचं निश्चित केलेलं आहे. महावितरणनं लघुदाब वर्गातील औद्योगिक व्यावसायिक घरगुती आणि इतर ग्राहकांकरता 157 किलोवॅटपर्यंत वीजभार वाढीच्या ऑनलाईन अर्जाला स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केलेली आहे. ही प्रक्रिया महावितरणच्या संकेतस्थळावर कार्यान्वित झाली. नियमानुसार शुल्क भरल्यावर 24 ते 48 तासात वीजभार वाढ मंजूर केली जाते. टेक कंपनी गुगलनं 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. गुगलच्या डिझाईन विभागात हे कर्मचारी कपात करण्यात येते. कंपनीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित केले. डिझाईन प्रक्रिया स्वयंचलित करण्याकरता ही कपात केली आहे. मुंबई महापालिकेतील 5 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यापैकी नितीन शुक्ला आणि अलका ससाणी यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वी झाल्या होत्या. अल्पावधीतच त्यांची पुन्हा बदली झाली, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. ही प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणाऱ्या हरकती सूचनांवर सुनावणी घेतली असली तरी प्रारूप प्रभाग रचनेतील हे बदल राजकीय सोय बघून होणार आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे अंतिम झालेल्या प्रभाग रचनेमध्ये महायुतीमधील कोणत्या पक्षानं कुरघोडी केली हे यातून स्पष्ट होणार आहे. ॲपलनं नवीन अपडेट जारी केलेलं आहे. आयफोन युजर्सना हे अपडेट तात्काळ करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. हे अपडेट काही महत्त्वाचे बग्स फिक्स करणार आहे. या अपडेटमध्ये आवश्यक सिक्युरिटी पॅच दिले गेलेले आहे. आरबीआयची नवी सेम डे क्लिअरन्स व्यवस्था लागू होत असून त्यामुळे चेक ज्या दिवशी बँकेत भरला त्याच दिवशी भेटणारे. प्राप्त माहितीनुसार अध्यादेशाच्या धनादेश व्यवहार व्यवस्थेमध्ये बॅच प्रोसेसिंग होते. मात्र काही तासातच चेक क्लिअर होणार असल्यानं सामान्यांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्याकरता रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. जलद मार्गावर लोकल धावतील परंतु जलद मार्गाच्या फलाटाअभावी विद्याविहार, कांजूर मार्ग, नाहूर अशा स्थानकांवर लोकल थांबणार नाहीये. यामुळे प्रवाशांचे हाल होऊ शकतात. महापालिकेतील सहाय्यक आयुक्त संवर्गातील रिक्त पदांकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षेअंती शिफारस केलेल्या 4 सहाय्यक आयुक्तांच्या पदस्थापनेचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आले. त्यानुसार नितीन शुक्ला, संजय इंगळे, अलका ससाणे, महेश पाटील या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्याकरता अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये अन्नाचे कमी दर्जाचे 26 नमुने, चुकीचे आवरण असलेले 4 नमुने, असुरक्षित अन्न असलेले 11 नमुने आढळले. तपासणीमध्ये जप्त केलेल्या 1815 नमुन्यांचा अहवाल अजून प्रलंबित आहे. बेकायदा होर्डिंगच्या तक्रारी वेळेत सोडवा नाहीतर विभागीय चौकशी करू, 15 दिवसामध्ये जे आदेश देऊ यात त्याचा समावेश करू अशी तंबी उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिली. राज्य सरकारनं आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ई बॉन्ड प्रणाली सुरू केलेली आहे. तसा निर्णय घेतलेला आहे. कागदी स्वरूपातील स्टॅम्प पेपर आजपासून बंद होतील. सध्या आयात निर्यात व्यवसायांसाठी दर महिन्याला सुमारे 3 ते 4 हजार बॉन्ड काढले जातात. या सगळ्या मोठ्या व्यवसाय ई बॉन्डमध्येच आता करता येणार आहेत. शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य आणि शैक्षणिक संशोधन तसंच प्रशिक्षण परिषदेने घेतलेल्या या निर्णयानुसार चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची तालुका आणि जिल्हा स्तरावर समिती नेमण्यात येणार असून ही समिती 6माही आणि वार्षिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि नमुना उत्तरपत्रिका तयार करणार आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशाकरता दिलासा देण्यात आला. आता 11वीसाठी 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. 7 ऑक्टोबरला प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयासंदर्भातील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर होईल. अतिवृष्टीमुळे राज्यभरात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक भरती करता टीईटी परीक्षा आता 23 नोव्हेंबर 2025ला घेतली जाणार आहे. फॉर्म भरण्याकरता 4 ते 9 तारखेपर्यंतची मुदत आहे. ऑक्टोबर. सेबीनं अब्जाधीश कुटुंबाच्या फॅमिली ऑफिसेसना नियमाच्या चौकटीत आणण्याची तयारी केलेली आहे. या कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारात आणि खासगी गुंतवणुकीत पैसे येतात. सेबी फॅमिली ऑफिसेसना कंपन्यांची माहिती, संपत्ती आणि गुंतवणुकीचे परतावे उघड करण्यास सांगणार आहे. सीएसएमटीवरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याने प्रसंगावधान राखलं. बेलापूर रेल्वे स्थानकात गाडी थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या या मोटरमनवर एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. पुढील 3 दिवस काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. इतर भागात सुद्धा उघडीप राहील. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे.